नमस्कार मित्रांनो, इन्फ्रास्केप चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, नाशिक शहरातून जाणाऱ्या मुंबई आग्रा महामार्गावरील द्वारका सर्कल हा अतिशय वर्दळीचा भाग आहे. या ठिकाणी 4 प्रमुख रस्ते आणि 7 उपरस्ते एकत्र येतात. त्यामुळे या भागात सातत्याने वाहतूक कोंडी होते. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातून जाणाऱ्या मुंबई आग्रा महामार्ग आणि नाशिक पुणे महामार्गावरील महत्त्वाची चौफुली असणाऱ्या द्वारका चौकातील वाहतूक कोंडीच्या समस्या दूर करण्याच्या कामाला अखेर मुहूर्त लागला आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ म्हणजेच MSRDCने द्वारका सर्कल येथे ग्रेड सेपरेटरच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात केली आहे. त्यानुसार सारडा सर्कलकडून द्वारका चौक मार्गे नाशिक रोडला जाताना कराड भेळभट्टा सेंटरपर्यंत 800 मीटरचा अंडरपास तयार केला जाणार आहे. या अंडरपासला धुळ्याकडे जाणारी वाहतूकही जोडली जाणार असून वडाळा नाका आणि ट्रॅक्टर हाऊस इथे 300 मीटर लांबीचे 2 अंडरपास तयार केले जाणार आहेत. मुंबई, धुळे व नाशिक रोडच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांसाठी पॅनिंग पद्धतीने सर्व्हिस रोड व उड्डाणपुलांचा वापर करता येणार आहे. सध्याचा उड्डाणपूलही कायम ठेवण्यात येणार असल्याने वाहतूक अधिक सुरळीत होईल. सध्या अस्तित्वात असलेले भुयारी मार्ग मात्र तोडावे लागणार आहेत. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग विकास मंत्रालयाने या प्रोजेक्टसाठी 214 कोटी रुपये मंजूर केले असून हा प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी 1 वर्षाची डेडलाईन दिली आहे. या कामासाठी द्वारका सर्कलवरील वाहतूक 3 महिन्यासाठी बंद करण्यात आली असून या कामामुळे नाशिक शहरातून नाशिक रोडला आणि नाशिक रोडकडून नाशिककडे येणाऱ्या पर्यायी मार्गांवर वाहतुकीचा अतिरिक्त ताण येणार आहे. या अंडरपासच्या बांधकामामुळे होणारी वाहतूक कोंडी, अपघातांची शक्यता व नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी द्वारका चौकात सर्व जड, अवजड वाहने, खासगी बसेस, ST बसेस तसेच सिटीलिंक बसेस यांना पुढील 3 महिन्यासाठी प्रवेश बंद करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या वाहनांसाठी फेम थिएटर, वडाळा गाव, कलानगर, पाथर्डी फाटा, लेखानगर, मुंबई नाका तसेच साईनाथ नगर चौफुली, इंदिरानगर अंडरपास असे पर्यायी मार्ग देण्यात आले आहेत. 30 जानेवारी ते 29 एप्रिल या कालावधीत वाहतुकीचे हे निर्बंध लागू राहणार असल्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी म्हटले आहे. मित्रांनो, या बदलामुळे नाशिककरांच्या वाहतुकीच्या अडचणींमध्ये वाढ होणार आहे. नाशिककरांना वर्षभर हा त्रास सहन करावाच लागेल. पण हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर द्वारका सर्कल सिग्नल फ्री होईल. द्वारका सर्कलवरील नेहमीच्या वाहतूक कोंडीतून नाशिककरांची सुटका होईल. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी इन्फ्रास्केप चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.